ह्या 5 पर्स तुमच्याकडे असायलाच पाहिजेत. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं होमबडी क्वीन यूट्यूब फॅमिलीमध्ये. तर अशा कोणत्या 5 मस्ट हॅव बॅग्स आहेत ज्या की प्रत्येक भारतीय महिलेकडे असायलाच पाहिजेत, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. नंबर 1, मिनी वॉलेट्स किंवा रेग्युलर वॉलेट. कॅशलेसच्या जमान्यात रोख रक्कम कमी आणि पेमेंट कार्ड्स किंवा ऑनलाईन पेमेंट्स जास्त केली जातात. त्यामुळे अगदी मोजकी कॅश आणि निदान 6 ते 7 प्रकारची पेमेंट कार्ड्स आणि आपले ID कार्ड्स ठेवू शकू अशी पुरेशी मिनी वॉलेट आपल्याकडे असावी, जे सहजपणे एखाद्या स्लिंग बॅगपासून चक्क जीन्सच्या पॉकेटमध्ये सुद्धा खूप सहजपणे मावते. दुसरी गोष्ट म्हणजे रेग्युलर साईज वॉलेट. काही जणांना आजही जास्त कॅश पाकिटात ठेवायची सवय आहे किंवा त्यांचा व्यवहार हा कॅशमध्ये जास्त होतो आणि ऑनलाईन पेमेंट्स किंवा कार्ड पेमेंट्सने कमी. मग अशा लोकांसाठी रेग्युलर साईज वॉलेट वापरणं हे खूप फायदेशीर ठरतं. त्याच्यामध्ये जास्त कॅश ठेवता येते. हे दोन्ही प्रकारच्या वॉलेट्सपैकी एक तरी वॉलेट हे आपल्याकडे असायलाच पाहिजे आणि हे वॉलेट डेली यूजसाठी असतं. त्यामुळे ते अगदी ब्रँडेडच असलं पाहिजे असं जरी काही नसलं तरीसुद्धा हे वॉलेट एका चांगल्या प्रतीचं आणि टिकाऊ असावं, कारण ही आपली वन टाईम इन्व्हेस्टमेंट असते. नंबर 2, फॉर्मल पर्स किंवा टोट बॅग. जर तुम्ही ऑफिसला जात असाल तर फॉर्मल बॅग तर मस्ट हॅव आयटम आहे, जी बऱ्यापैकी मोठी असते आणि त्यात आपला एक लॅपटॉप, टिफिन बॉक्स, चष्मा, गॉगल, एखादी छोटीशी वॉटर बॉटल आणि डायरी, पेन, आपलं वॉलेट, एखादा स्कार्फ आणि बेसिक मेकअप आणि टचअपचं सामान मावेल अशी सुंदर अशी सॉलिड रंगामध्ये एक तरी बॅग आपल्याकडे असायलाच हवी. ही बॅग आपण टॅन, ब्लॅक, बेज, मरून, ग्रे, ब्राऊन आणि अशा सॉलिड आणि फॉर्मल रंगांमध्ये निवडायची असते आणि त्यावर कमीत कमी ॲक्सेसरीज आणि डिझाईन्स असलेली ही बॅग छान दिसते. जरी तुम्ही ऑफिसला जात नसाल, वर्किंग वुमन नसाल, तरी प्रत्येक भारतीय गृहिणीकडे एक तरी अशी टोट बॅग मोठ्या साईजमधली असावी, ज्यातून ती बऱ्यापैकी सामान ठेवून आपले एखाद जोडी कपडे ठेवून ती पिकनिकसाठी किंवा लांबच्या दौऱ्यासाठी जाऊ शकते. आणि ज्या महिला वर्किंग वुमन नाही आहेत त्यांना रंगांचं बंधन नाही आणि ते आपल्याला आवडत्या रंगांमध्ये हवी असलेली आणि आवडत्या आकाराची टोट बॅग आपल्याकडे घेऊ शकतात. नंबर 3, एव्हरीडे कॅज्युअल स्लिंग बॅग. स्लिंग बॅग आपल्या दैनंदिन जीवनात वॉलेट इतकीच जास्त वापरली जाते. त्यामुळे ह्या स्लिंग बॅगमध्ये आपला एखादा रुमाल, एक छोटंसं वॉलेट, लिपस्टिक, एखादी छोटीशी कॉम्पॅक्ट पावडर, आपला गॉगल आणि लहानसा स्कार्फ किंवा एखादी कापडी पिशवी मावेल एवढीच ही स्लिंग बॅग मोठी असावी, जेणेकरून बाजारात शॉपिंगला जाताना, मॉलमध्ये फिरायला जाताना, एखाद्या फॅमिली डिनरसाठी जाताना क्रॉस बॉडी किंवा शोल्डरसारखी ही बॅग लावून आपण हात मोकळे ठेवून बिनधास्तपणे फिरू शकतो आणि हवी तेवढी शॉपिंग करू शकतो. आणि ही स्लिंग बॅग रोजच्या वापरातली असते आणि आपण अगदी मुलांना शाळेत सोडायला आणायला जाण्यासाठी सुद्धा ही आपल्यासोबत घेऊन जात असतो. त्यामुळे ही स्लिंग बॅग आपल्या गरजेनुसार त्याचा आकार निवडावा, त्याची रंगसंगती, त्याचा साईज केवढा असावा, मीडियम असावी की अगदी त्याच्यापेक्षा लहान असावी, हे आपल्या आवडीनुसार आणि गरजेनुसार निवडावे. आणि स्लिंग बॅग ही जास्तीत जास्त 2 कप्प्यांची असावी, त्यापेक्षा जास्त मोठी आपल्याला एव्हरीडे यूजसाठी लागत नाही. नंबर 4, फंक्शनल क्लच. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असंख्य सोहळे, कार्यक्रम, सणवार असतात. अशा सोहळ्यांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये आपण छान छान हेवी वर्कवाले, शाईनवाले कपडे घालून जातो. मग अशा वेळी आपल्या त्या आउटफिटला शोभेल असा एक तरी फंक्शनल क्लच हा आपल्याकडे असायलाच हवा. हा क्लच शक्यतो हलकी अशी सोनेरी, चंदेरी किंवा रोज गोल्ड, व्हाईट गोल्ड अशी हलकी चमक असणारा किंवा मल्टी कलर प्रिंट्सचा आणि डिझाईन्सचा क्लच असावा. या क्लचमध्ये निदान आपला मोबाईल, लिपस्टिक, एक छोटासा कॉम्पॅक्ट पावडर,
रुमाल आणि थोडीफार कॅश राहील एवढी तरी जागा त्या क्लचमध्ये असावी. क्लच हे मोठमोठ्या ब्रँडपासून अगदी लोकल ब्रँड्समध्ये सुद्धा असंख्य व्हरायटीमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि आपल्या बजेटप्रमाणे निदान एक तरी व्हाईट किंवा रोज गोल्ड शेडमध्ये क्लच आपल्याकडे नेहमी ठेवावी. नाहीतर पारंपरिक आकारातली सुद्धा एखादी पर्स ही ज्याला सोनेरी आणि चंदेरी अशी झलक आहे, हलकी हलकी चमक आहे, अशी एखादी छोटीशी पर्स ज्याला आपण कार्यक्रमांना आपल्या छान छान हेवी वर्कच्या साड्या आणि इतर कपड्यांवर ट्रेडिशनल लुक्सवर वापरू शकू अशा पद्धतीची ही एक फंक्शनल क्लच असायलाच हवी. नंबर 5, सॉलिड ब्लॅक रंगामधली स्लिंग बॅग. ब्लॅक रंगामधली स्लिंग बॅग वेस्टर्न लुकवर खूप छान ऑप्शन आहे. आजकाल सगळ्याच महिला निदान ओकेजनली का होईना वेस्टर्न कपडे घालतातच आणि मग त्यावर आपण एखादी रेग्युलर पर्स वापरण्यापेक्षा एखादी छान अशी ब्लॅक कलरमधली लहानशी नाजूक स्लिंग बॅग तुमच्या त्या वेस्टर्न लुकला जास्त एन्हान्स करेल. आणि ब्लॅक रंग हा सगळ्यावर मॅच होतो आणि यात आपला मोबाईल, रुमाल, काही कॅश किंवा काही कार्ड्स, एखादी लिपस्टिक, एखादा कॉम्पॅक्ट पावडर, आपली चावी इत्यादी सामान राहील एवढी तरी किमान मोठी असावी. ही नाजूक आणि मोजक्या आकाराची असेल तेवढी ती जास्त आपल्या वेस्टर्न लुकला खुलून दिसते. आणि बड्डे पार्टी म्हणा, डिनर डेट्स म्हणा, यासारख्या स्पेशल ओकेजन्सवर आपल्या त्या वेस्टर्न लुकला ही बॅग नेहमी कॉम्प्लिमेंट करेल. आणि आपल्याला जर ब्लॅक कलर नको असेल तर आपण ऑफ व्हाईट कलर वापरू शकतो. वेगवेगळ्या टॉप ब्रँडपासून लोकल ब्रँड्सपर्यंत असंख्य आकाराच्या आणि वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये अशा वेस्टर्न लुकवर वापरता येतील अशा सुंदर सुंदर स्लिंग बॅग्स ह्या ऑनलाईनही अवेलेबल आहेत. त्यासोबतच आता काही 2-in-1 ऑप्शन्स अवेलेबल आहेत जे गरजेच्या वेळेला आपण स्लिंग बॅग म्हणून वापरू शकतो आणि जर आपल्याला एखाद्या पिकनिकला किंवा ट्रिपला जायचं असेल तर आपण ती वेस्ट बॅग म्हणूनसुद्धा वापरू शकतो. मी इथे एक ऑप्शन दाखवत आहे. तर अशा पद्धतीच्या बॅग्समध्ये सुद्धा तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. म्हणजे कधीतरी आपण वेस्टर्न लुकसाठी तर कधीतरी आपण पिकनिकसाठी जातानासुद्धा याचा वापर करू शकतो आणि आपल्या पैशांचा पुरेपूर आपण छान पद्धतीने वापर केला आणि योग्य इन्व्हेस्टमेंट केली आहे याचं समाधानसुद्धा मिळतं. तर आजचं हे तुम्हाला 5 मस्ट हॅव बॅग्स कलेक्शन्स कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओज बघायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही त्याचं बेल आयकन प्रेस करा. म्हणजे भविष्यातल्या सगळ्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही व्हिडिओ चुकणार नाही. आणि हो, जर का तुम्हाला माझं पर्सनल बॅग कलेक्शन बघायचं असेल तर तसंही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. म्हणजे त्यावरसुद्धा मी व्हिडिओ बनवून घेईन. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय बाय.